त्या बाजूला आहे, माझं या बाजूला आहे. दार काढला तर लक्षात येईल तुम्हाला. तिकडचं दार काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आहे हे काय काढा ना दार काढा. हा तुम्हाला ते लॉक दिसेल बघा. हो हे आता हे लॉक तुम्हाला सांगतो, याला ना असं उचललं हे असं असतं, याला उचललं की ऑटोमॅटिक पुढे येतं. हो हो आणि जर त्याला मागे ढकललं शीट ढकलायचं असेल तर पाट्याने ढकलायचं. हां फक्त एवढंच. तर ह्याचा पण मुद्दा असा आहे, आवाज बघा, याचा आवाज असा येतो. हां हे हा आवाज नाही आला पाहिजे. हां न येण्यासाठी काय थोडं जास्त उचलायचं त्याला, हम्म. म्हणजे हे दातात अडकत नाही काय. हां हां हा असं करायचं आणि व्यवस्थित जिथं पाहिजे तिथं ठेवायचं. सोडून द्यायचं. बघा आता माझी सेटिंग झाली, पहिली ही झाली, हम्म. नंतर ही झाली, हम्म. म्हणजे माझी बैठक आता बसली. हा. तर आपण एकदा गाडी चालवायला बसल्यावर कमीत कमी 50-60 कधी कधी 100 किलोमीटर पेक्षा थांबत नाही. हो एवढ्या दूर जायचं म्हटल्यावरती बैठक व्यवस्थित असेल तरच आपण व्यवस्थित गाडी चालवू शकतो. बैठक पूर्ण करून घेतली, पहिली ही बैठक, नंतर ही बैठक. सगळ्यांचं मेन म्हणजे काय, तर आपल्याला एक कंट्रोल करायचे हो भविष्यात, हो म्हणून ती बैठक प्रॉपर पाहिजे. हम्म. हे झालं. सगळ्यात पहिलं गाडीत आल्या पहिलं आपली बैठक पूर्ण करायची. हम्म. तर बैठक झाल्यानंतर दुसरा मुद्दा आपला आहे, आपण अशी गाडी पुढून चालवतो ना, हम्म. तर आपल्याला गाडी चालवत असताना पाठीमागच्या जो गोष्टी आहेत त्या गोष्टी पण स्पष्ट दिसल्या पाहिजेत. हम्म. त्यासाठी आपल्या गाडीला आरसे आहेत. आरसे, हां आपल्या गाडीला किती आरसे आहेत? 2 आपल्या गाडीला 3 आरसे आहेत. हा. हा, साईडचे 2, त्याला साईड मिरर म्हणतात. हा उजव्या हाताचा, हा डाव्या हाताचा, हम्म. आणि हा सेंटरचा, हम्म. हा मधला मिरर. हम्म. या तिन्ही आरशांमध्ये आपल्याला काय करायचं असतं, मागची गाडी बघायची असते साधारण. हम्म. आता हा आरसा ऍडजस्ट करायचा, तो आरसा ऍडजस्ट. आता तुमची उंची माझ्या उंचीमध्ये फरक आहे, हम्म. मग ही जी मागची साईड आहे हम्म. ती साईड तुम्ही ऍडजस्ट करायची. हम्म. तर तो मध्ये नॉब आहे, त्या नॉब नुसार तो ग्लास ऍडजस्ट करा ऍडजस्ट. हे मधला हे हे इथं हां हा, याला पकडायचं, फिरवायचं, फिरवा गोल, फिरवा. तुम्हाला हवं तसं ते मागचा व्ह्यू दाखवतं. हां ओके. आता तुम्हाला मागे सेट करताना नक्की कसा सेट करायचा ते सांगतो मी तुम्हाला. या दरवाजाचं आणि या दरवाजाचं हँडल तुम्हाला इथं कोपऱ्यात दिसलं पाहिजे खाली, त्या आरशाच्या. कोणतं हँड आहे? बाहेरचं जे आपण दार उघडतो ना हां ते हँडल आणि मागच्या दरवाजाचं हँडल तिकडचं ह्याच्यात दिसलं ओके. पाहिजे. दिसतंय. हो आणि आपल्या गाडीचं शेवटचं टोक दिसलं पाहिजे. हो दिसते. हा, हां. आणि त्याच्यानंतर बरोबर गाडीच्या मागं काय आहे ते सगळं दिसलं पाहिजे. हो म्हणजे आपल्या गाडीच्या साईडने कधी गाडी जर आली बाहेर, हां, हां. आपल्याला ती गाडी चुकली नाही पाहिजे. ओके बरोबर. हा, आता तुम्ही व्ह्यू बरोबर लावला बघा. हां आता बघा ती गेलेली गाडी दिसते तुम्हाला. हो, हो. आणि आपल्या पाठीमागचा रिक्षा पण दिसतो. हा, आणि आपली गाडीची कुठे संपते ते पण तुम्हाला दिसते. तो मुद्दा हम्म. सेम याचा असंच. हम्म. हे पण ऍडजस्ट करताना असं करायचं जेणेकरून मागच्या सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे. हम्म. हम्म. बघा ते दोन्ही हँडल दिसतात मागचे दरवाजाचे, आणि आपली गाडी कुठं संपली तिथं. हम्म. म्हणजे आपण जेव्हा रिवर्स घेतो तर आपली गाडी कुठं चालू आहे ते तर कळलं पाहिजे हो, ना. हो. गाडीचे आपल्याला कॉर्नर दिसले पाहिजे. आता जी गाडी याच्यात दिसत